वरुणस्तनोज्येष्ठाय विद्महे मेकलकन्याय धीमहि तन्नो रेवा प्रचोदयात. नर्मदा मैया की जय. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. कॅमेऱ्याच्या या बाजूला मी, कॅमेऱ्याच्या बाजूला तुम्ही. त्या बाजूला मला स्पष्ट सगळे लोक बसलेले दिसत आहेत. जर असं शक्य झालं की आपले सगळे इथले यूट्यूबवरचे मित्रमंडळी एका हॉलमध्ये जर एकत्र व्हायचं ठरवलं तर एक मोठा हॉल लागेल आपल्याला सगळ्यांना भेटायला. म्हणजे मी ती अशी एक सिच्युएशन इमेजिन करतोय की मी असं तुम्हा सर्वांना रिसीव्ह करतोय मेन गेटवरती. तसंच परिक्रमेच्या वेशामध्ये असं उपरणं वगैरे ते बांधलेलं आहे, तसा झब्बा, तशीच लुंगी लावलेली आहे, हातात कमंडलू घेतलेलं आहे, दंड घेतलेला आहे आणि आम्ही दोघंही मेन नाट्यगृहाच्या एंट्रन्सवरती तुमचं स्वागत करतो आहे. असं जस्ट इमेजिन करा कसं होईल. तर तसंच काहीसं आज मला वाटतं आहे. आणि आज तुम्ही बघितलं का आज भाग कुठला आहे? 131वा भाग आहे. 131व्या भागाचं महत्व तुम्हाला लक्षात आलं का? आपली जी आधीची मालिका होती, आमची परिक्रमा, आमची नर्मदा परिक्रमा, त्याचे आपण 130 भाग केलेले होते आणि 130 भागानंतर आपण थांबलो होतो. आता अविरत परिक्रमेचे देखील 130 भाग आपले कंप्लीट झाले बांद्रिया वडला. मग आता माझ्या पुढे प्रश्न हा निर्माण झाला आहे किंवा होता की आता हा 131वा भाग आपण करतो आहोत. मग ही मालिका पुढे कंटिन्यू करावी की नाही करावी? म्हणजे कधी कधी मला असं वाटतं की क्योंकि सास भी कभी बहू थी, किंवा आगे क्या हुआ, चुटकी ने नन्ही को क्या बोला, देखेंगे आप लोग हम लोग, असं अशोक कुमार सारखं हे दोन्ही सिरियलचे नावं मी का घेतले की असं काहीसं आपलं तर नाही होतंय, अशी पण एक शक्यता असू शकते. कारण मध्यंतरी मला बडोद्याचा माझे एक मित्र मयूर मनोहर, त्यांनी फोन करून मला सांगितलं की तुम्ही स्पीडअप करा, स्पीडअप करा, असं 4-5 वेळाला सांगितलं स्पीडअप करा, स्पीडअप करा. तर मला वाटतं बहुतेक लोक आता कंटाळलेले असावे. असा एक बॅक ऑफ द माइंड मला असं एक जाणीव होऊन राहिलेली आहे की कदाचित आता याच्यामध्ये, कारण गीता 18वा अध्याय सांगते की दीर्घसूत्री विनश्यती, खूप जास्ती ताणलं की मग ते कट होतं, कुठेतरी ब्रेक होतं. तर मग काय करावं हा एक प्रश्न आहे, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण आता ज्या गतीने आपण सुरू केलेलो आहोत, खरं म्हणजे ही तुमची सगळ्यांची फरमाईश लक्षात ठेवूनच आपण परत ते प्रत्येक स्टेशन वाईज अशी परिक्रमा सुरू केली. बऱ्याच लोकांनी तसा आग्रह केला होता की तुम्ही आता परत ओंकारेश्वर पासून सुरू करा आणि जसं जसं तुम्ही ॲक्च्युअल गेले तसं तसं तुम्ही इथे सांगा. तसंच सुरू केलं. मग आता याच्यात स्पीड आणणं म्हणजे काय, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. की असं होऊ शकतं का की एकाच एपिसोडमध्ये आपण 4-5 स्टेशन्स असे फास्ट फॉरवर्ड करून गेलो, किंवा मध्यंतरी माझ्या मनात अशी एक जबरदस्त आयडिया आली होती की चला आता ब्राह्मणपुरीपर्यंत आलो आपण, आता ब्राह्मणपुरीहून डायरेक्ट नावडी एका टप्प्यामध्ये, दुसऱ्या टप्प्यामध्ये नावडी क्रॉस करायची, नावडीपासून तर सरळ एकदम महेश्वरहून एकदम अमरकंटकहून रस्त्यामध्ये एखादं ठिकाण होशंगाबाद, आणि होशंगाबादहून डायरेक्टली ओंकारेश्वर, आणि मग एक एपिसोड ओंकारेश्वर ते पुणे किंवा ओंकारेश्वर ते इंदोर करायचं, आणि इंदोरहून पुण्याचा प्रवास. म्हणजे एक 5-6 भागांमध्ये हा कंप्लीट होऊन जाईल परिक्रमा. माहीत नाही मला
आय एम ए लिटिल कन्फ्युज्ड. तर आता तुम्ही हा भाग बघितल्यानंतर हा भाग तुम्ही बघाल तेव्हा जरा मला तुमचा फीडबॅक ते खाली कमेंट्समध्ये लिहा की काय करावं. याच स्पीडने गेलो तर तुम्ही आता बघता आहात अजून फक्त आपण आलेलो आहोत ब्राह्मणपुरी. अजून आपल्याला जायचं आहे शहादाला, शहादाहून प्रकाशाला, प्रकाशाहून पुढे मग आश्रवाला आपण जाऊ. तिथून मग पुढे गोरा कॉलनी येईल. मग गोरा कॉलनीच्या पुढे तर दक्षिण तट अजून आपल्याला कुंभेश्वर करत करत नावडी, हंसोटच्या पुढे नावडी आणि मग नावडी क्रॉस करायचे. म्हणजे या पद्धतीने जर गेलो मित्रांनो तर आपल्याला भरपूर दिवस लागतील. आता मैयाची काय नेमकी इच्छा आहे हे काही मला कळत नाही. मग तुमच्या मुखातून मैयाजी बोलतील असा माझा विश्वास आहे. त्यामुळे हा भाग ब्राह्मणपुरीचा हा तुमच्यापर्यंत आल्यानंतर प्लीज, म्हणजे तुमच्यापैकी काही लोकांवरती नाही, सर्वच लोकांवरती माझा विश्वास आहे. म्हणजे सुमंगल, मालिनीताई, मनीष कर्णिक, मयूर मनोहर, जयश्री जोशी, त्यानंतर समीर प्रधान, राजेंद्र ढंके, हे काही नावं मी सांगतोय. अनुष्का वाघधरे, नेहा धर, सुहाजी चास्कर, हे फक्त काही नावं जे पटकन समोर आली. असे काही नावं मी आत्ता घेतले. पण इतरही भरपूर दर्शक वर्ग जो आहे, कित्येक लोक व्हॉट्सअपवरती लिस्ट बनवलेली आहे. ते साधारण 205 वगैरे काही लोक आहेत. त्यामुळे हा भाग बघितल्यानंतर मला वाटतं मी ललिता भावे यांचं नाव नाही घेतलं. तर हे सगळे लोक तुम्ही प्लीज जरा हा भाग ऐकल्यानंतर मला फीडबॅक द्या की पुढची आपली पॉलिसी कशी असायला पाहिजे. डू यू वॉन्ट रिअली टू स्पीड अप द थिंग्स. एक असं ऑप्शन असू शकतो जसं मी मगाशी सांगितलं की फास्ट फॉरवर्ड करायचं खटाखट खटाखट. तर तुमची प्रतिक्रिया आमंत्रित आहे. ह्या भाग बघितलं तुम्ही खाली लिहा म्हणजे मला ते कळेल. तोपर्यंत मी कंटिन्यू करतो आणि मग तुमची प्रतिक्रिया आल्यानंतर मग आपण त्याच्यावरती स्ट्रॅटेजी ठरवू की आता पुढे कसं जायचं. अलग अलग मार्ग आहेत. एक मार्ग जेव्हा तुमची प्रतिक्रिया येईल तोपर्यंत जितके भाग झालेले असतील तिथे आपण कंप्लीट करायचं, नर्मदे हर करायचं आणि मग एक दुसऱ्यांचा निरोप घ्यायचा. एक ऑप्शन झाला. दुसरा ऑप्शन असा असू शकतो की फास्ट फॉरवर्ड करून टाकायचं. म्हणजे मग एक उड्डाण केलं नावडी, एक उड्डाण केलं महेश्वर, एक उड्डाण केलं दिंडोरी आली, एक उड्डाण केलं अमरकंटक आणि अमरकंटकहून 2 उड्डाणांमध्ये ओंकारेश्वर, ओंकारेश्वरमधून एक उड्डाण करून पुणे झालं कंप्लीट. परत नर्मदे हर दुसरा ऑप्शन झाला. किंवा तुम्हाला अजून याच्यामध्ये अजून काही गोष्टी असं वाटतंय का की आता नुसते फोटोग्राफ दाखवायचे. माझी बडबड नुसते फोटोग्राफ प्रत्येक स्टेशनला पोहोचले की फक्त फोटोग्राफचं वर्णन. मग मी कॅमेरावरती दिसणार नाही. मागे तसा एकदा प्रयोग केला होता की नुसते फोटोग्राफ किंवा नुसते PDF चार्ट असे दाखवले. त्याच्यावरती माझी कमेंट्री होती अर्थात, पण माझा चेहरा मध्ये एक 5-6 एपिसोड्समध्ये दिसत नव्हता. मग त्याच्यावरही माझ्या काही मित्रांनी सांगितलं की याच्यात मजा कमी येतोय. तर तुम्हाला बोर करायची मला इच्छा नाही. मुख्य म्हणजे काय, हे स्वांत सुखाय आहे, आत्मनो मोक्षार्थ आहे, पण जगत हितायच्या पण असायला पाहिजे. कारण मी करतो आहे, इथपर्यंत पोचलो आहे, हे मी माझ्या एकट्याच्या बळावर आलेलो नाही. हे तेवढं सत्य आहे.
तुम्ही कॅमेराच्या त्या बाजूला ऐकत आहात, बघत आहात, प्रतिक्रिया देत आहात, तुमचे विचार सांगत आहात आणि म्हणूनच आपण आमची परिक्रमाचे 130 भाग आणि अविरत परिक्रमेचे 130 भाग म्हणजे असे 260 भाग मित्रांनो आपले झालेले आहेत. आता आपण 261व्या भागामध्ये आहोत. त्यामुळे आता आपल्याला ती नीती ठरवणं अतिशय आवश्यक आहे आणि तुम्ही सगळे पार्ट ऑफ द प्रोडक्शन हाऊस आहात. हे व्हिडिओज तुम्हीच बनवत आहात, तुमच्यासाठी बनवले जात आहेत. मी फक्त निमित्त मात्रम भव सव्यसाचिन, तू निमित्त मात्र हो असं मला मैया म्हणाली. त्याप्रमाणे इथे मी खुर्चीवर बसलेलो आहे आणि मी बोलतो आहे. पण आता याच्यात तुमच्यासाठी हे असल्यामुळे तुम्ही सांगाल त्याप्रमाणे मैयाची आणि महाराजांची अनुकूलता घेऊन मग आपण पुढे जाऊ. तर आजचा भाग ज्या निमित्ताने सुरू केला ते मी आता कारण सांगतो. आपण पोचलो आहोत बांद्रेवाडपर्यंत. तुम्हाला माहिती आहे बांद्रेवाडला दत्त जयंती कशी साजरी झाली. दिवसभर आपण उपवास केला. उपवास म्हणजे काय, शेंगदाणे, वेफरचे पाकिट वगैरे जे मिळाले त्याच्यावर. बाकी असं सॉलिड ज्याला म्हणतात की साबुदाणा, मोरधन, भगर हे सगळे आयटम काहीच शक्य नाही झाले. कारण तुम्हाला माहिती आहे अंबा पडावला तिथे आदल्या रात्री आपण पिठलं भात वगैरे खाल्लं. सकाळी तिथून निघालो चहा वगैरे पिऊन आणि मग रस्त्यामध्ये काय फक्त हे असंच गुळदाणे वगैरे खात खात तिथे पोचलो बांद्रेवाडला. आणि तिथे पण उपवासाची चौकशी केली. पण तिथे जे किराण्याचं दुकान होतं तो म्हणे उपवास का तो कुछ नाही बाबाजी इधर. ठीक आहे, नाही येत आता काय करणार. बटाटे देखील नाही मिळाले. त्यामुळे मैया इंटरनॅशनल ट्रॅव्हल्स वरती विसंबून आपण जात असतो. त्यामुळे त्याच्या आधारे आपल्याला आपला दिनक्रम रचायचा असतो. त्यावरनं दुसरा अजून एक मुद्दा त्याच्यावर तुमच्याशी बोलायचं आहे. सुमंगलचं पत्र रिसेंटली तुम्ही बघितलं सगळ्यांनी आणि तुमच्या प्रतिक्रिया मला दिल्या आणि त्या प्रतिक्रिया सगळ्या मी सुमंगलकडे तशा पोचते केल्या. बऱ्याच लोकांना ती कल्पना आवडली. मुळात सुमंगलनी एक बेसिक पॉइंट विचारलेला आहे की जिथे सगळेच लोक जगभरातले, विशेष करून हिंदुस्थानातले, विशेष करून महाराष्ट्रातले त्रस्त झालेले आहेत या काय म्हणतात त्याला पेंडेमिकमुळे, तिथे अशा वेळेला आपण परिक्रमेला जाऊन तिथल्या व्यवस्थेवरती अधिक ताण आणावा का, हा एक अगदी छान प्रश्न त्यांनी विचारलेला आहे सुमंगलने. आणि असं करून आपण स्वतःचं आरोग्य आणि आपल्याबरोबर इतरांचंही आरोग्य धोक्यात आणत आहोत. हे सुमंगलने विचारलं. अतिशय मौलिक त्याचा प्रश्न आहे. सुमंगल, आय रेज माय हॅट टू यू. ग्रेट थिंकिंग. आणि ते मौलिक चिंतन आहे. त्याच्यावर तुम्ही सर्व लोक विचार करा असं मी तुम्हाला निवेदन करतो की खरंच जसं सुमंगल म्हणाला तसं मानसिक परिक्रमा इस साल, भौतिक परिक्रमा अगले साल, असं का नाही करू शकत. विचार करायचा की मैयाजींची अनुकूलता घ्या, नक्कीच घ्या. आणि जे उत्साहाने लागलेले आहेत तयारी करायला त्यांना माझं काहीच म्हणणं नाही आहे. कारण शेवटी ट्रॅव्हल अरेंजमेंट ठरवणारी ती मैयाजी. मैयाजींनी जसं सुचवलं तसं बोलणारा मी आहे. पण मला देखील सुमंगलच्या म्हणण्यामध्ये दम वाटतोय. कारण असं करून यावर्षी परिक्रमा करून तुम्ही स्वतःची रिस्क वाढवता आहातच, पण त्याचबरोबर इतर परिक्रमावासी, इतर आश्रम, अनेक लोक तुम्हाला रस्त्यामध्ये भेटणारे आहेत. आणि ते एकूण परिस्थिती अशी गमतीदार होईल ना. असा इथे मास्क लावायचा, मास्कच्या मागून नर्मदे हर करायचं. बरं, बिना मास्क लावता गेला तेही सुद्धा योग्य नाही. सो मास्क लावूनच तुम्हाला ट्रॅव्हल करावं लागेल. आणि कितीतरी ठिकाणी तुमचा लोकांशी संपर्क हा येणारच. परिक्रमा म्हटल्यावर
ग्रामवासियांशी, आश्रमांशी, स्थानधारकांशी, रस्त्यामध्ये छोटे छोटे चिल्ले पिल्ले सगळ्यांशीच संपर्क येणार. तुम्ही सोशल डिस्टन्सिंग कसे काय पाळणार? नाही पाहू शकत. इट्स व्हेरी डिफिकल्ट. म्हणून आम्हालाच बऱ्याच वेळेला असं वाटतं की मैयाने आमची परिक्रमा अगदी योग्य वेळेला संपन्न करून घेतली. मला असं तुम्हा सगळ्यांना सांगावं असं वाटतं की हा 1 वर्ष आपण ब्रेक घ्यावा आणि मनामध्ये मैयाजींबद्दल जे जप तप अनुसंधान आहे, जी श्रद्धा आहे, भक्ती आहे, तिला तसंच ठेवावं, तिला अजून सबळ करावं आणि हा वर्ष आपण पूर्ण भक्तीमध्ये नामस्मरणामध्ये राहून व्यतीत करावा, असं माझं एक मत आहे. ते मी मत तुम्हाला आत्ता सांगतो. माझं आणि सुषमाचं हेच मत आहे की यावर्षी परिक्रमा न करता पुढच्या वर्षी परिक्रमेला निघावं. तर परत विषयांतर झालं. मी तुम्हाला खरं म्हणजे ब्राह्मणपुरीची हकीकत सांगायला इथे बसलो होतो, पण दुसऱ्याच गोष्टी आल्या. हे असंच होतं तुमच्याबरोबर. तुमच्याशी ही आपुलकी जी निर्माण झालेली आहे, जी क्लोजनेस झालेली आहे, जी जवळीक झालेली आहे, कुठे आता जेव्हा पहिला एपिसोड आपण केला तेव्हा मला माहिती नव्हतं की कॅमेऱ्याच्या त्या बाजूला असे इतके लोक बसलेले असतील आणि मग मी बोलत असेल ते तुम्ही ऐकत असाल. त्याच्यावर तुमची जागृत प्रतिक्रिया, विचारपूर्वक दिलेल्या प्रतिक्रिया तुम्ही देणार आहात, मला नव्हतं माहिती. तर तुम्ही विचार करा. या आज 2 मुद्दे मी उपस्थित केले तुमच्यासमोर, ब्राह्मणपुरीला येऊन उपस्थित केले. तुम्ही म्हणाल हे लग्नाला जातो मी ब्राह्मणपुरीला, हे काय आहे? तर सांगतो मी त्याच्याबद्दल डिटेलमध्ये सांगतो, पण पुढच्या भागात सांगतो. मला या वेळेला खरं म्हणजे ब्राह्मणपुरीबद्दलच बोलायचं होतं, पण मग ते खूप असं रुटीनमध्ये झालं असतं, म्हणून मध्ये ब्रेक घेऊन तुम्हाला माझ्या मनातल्या भावना सांगणं अतिशय आवश्यक होतं. ते मी केलं. दुसरं, सुमंगलचा पॉइंट तुमच्यापर्यंत स्ट्रॉंगली पोचवणं आवश्यक वाटत होतं, ते पण मी केलं. आणि मैयाची आज्ञा सर्वतोपरी आहेच आहे. म्हणून मग मैयाचं आता हा कार्यक्रम पुढे कसा करायचा याचं सूत्र मैया तुमच्या मुखानी वदवेल तसं आपण करूया. एवढं बोलून आजचा हा एपिसोड इथेच थांबवतो. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.